सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भगवद्गीतेच्या महात्म्यामधले काही श्लोक आपण या ठिकाणी म्हटले. मंगलाचरण म्हणून आपण ते या उपनिषदाच्या सर्व वर्गामध्ये म्हणत जाऊया. आज म्हणजे आपल्याला नवीन विषय सुरू करायचा आहे. आत्तापर्यंतची आपली जी पार्श्वभूमी आहे, बहुतेक सर्व रामदासी असल्यामुळे रामदास स्वामींच्या ग्रंथांचा आपण जास्त प्रेम असल्यामुळे त्याचा आपण जास्त विचार करतो. मग तो श्रीग्रंथराज दासबोध असो, मनाचे श्लोक असो, आत्माराम असो किंवा समर्थांचे इतर स्फुटकाव्य असो. त्याच्या व्यतिरिक्त माऊलींचा हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, श्रीमद भगवद्गीता आहे. अजून थोडंसं आपण लेवल वाढल्यासारखं स्वतःचे असं वाटलं तर मग भगवद्गीता आहे त्या आणि श्रीमद भागवत महापुराण आहे. भागवत महापुराणाची चर्चा आपण आत्ता मागील 3-4 वर्षापासून करत आहोत. तो आपला संकल्प पूर्ण झाला. काल आमच्या आदरणीय श्री कौस्तुभ महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा समारोप नव्हता, पण ते कल्याण, त्याला मंगलाचरण किंवा कल्याण असं म्हणतात. म्हणजे एका ग्रंथाच्या वाचनानंतर त्याची समाप्ती होत नाही, पण आपण जे वाचलं ते आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. नाही तर मग खूप वाचलं आपण, त्याचा उपयोग काय झाला. विद्या उदंडचे शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे, असं आपल्याला समर्थ सांगतात. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण शिकलो त्या प्रत्यक्ष आचरणात आणल्या म्हणजे आपण जे शिकलो ते आपल्या मनामध्ये दृढ होतं. लहानपणी शाळेमध्ये असताना आम्हाला एक प्रमेय होता. त्रिकोण आहे, त्याला 3 बाजू असतात. त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते, असा तो प्रमेय होता. आता ते शिकताना शिकलो, परीक्षेमध्ये लिहिलं, त्यानंतर पास झालो. आता ते प्रत्यक्षात कसं उतरवायचं, तो शब्द म्हणजे आपला मराठीत म्हणल्यासारखा शॉर्टकट. का हो, इकडून कसं झालं, नाही हा शॉर्टकट आहे, तिकडून खूप लांब पडतं. आता तिकडून लांब पडतं आणि हा शॉर्टकट आहे, याचा अर्थच त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे जे आपण शाळेमध्ये शिकलो, अजाणतेपणाने शिकलो किंवा आपल्याला ते कंपल्सरी होते म्हणून आपण शिकलो, पण आता जीवनामध्ये त्याचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा त्या प्रमेयाचा उपयोग होतो जीवनामध्ये, हे आपल्याला समजायला लागलं. आता याच दृष्टीने दासबोध म्हणा, कुठलेही ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा उपयोग कुठे होतो किंवा एखाद्या संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्याचा उपयोग कुठे कुठे केला, असा जर आपण अभ्यास करत गेलो तर ते सगळे ग्रंथ सहजपणे आपल्या अंतरंगामध्ये शिरू लागतात. आणि जसजसे त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला समजायला लागतं तसं तसं जगातील घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि असा दृष्टिकोन जसा जसा बदलत जाईल तसा तसा दृश्य जे आहे त्याच्यावरचं प्रेम हळूहळू कमी होत जातं. संसार बुडीचं नासका, विवेके करावा नेटका, आणि नेटका करता फिका होत जातो. संसाराचं प्रेम कशाने कमी होतं की आपण चांगल्या कर्मामध्ये आपण वाहून घेतलं, चांगल्या ग्रंथांच्या अभ्यासामध्ये आपण वाहून घेतलं, भगवंताचं नाम सतत घेत गेलो, तर यामुळे हळूहळू आपल्याला या साध्या साध्या गोष्टीकडे पाहायला वेळसुद्धा मिळणार नाही, अशी अवस्था साधकाची होते. आणि म्हणून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा अवस्था आपल्याला आपल्या संतांनी समर्थाने सांगितलेल्या आहेत.
आता आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत किंवा जे ग्रंथ म्हणजे एक ग्रंथ नाही पण अनेक ग्रंथ आहेत त्यामध्ये. मुख्यमध्ये त्यामध्ये आहे ते वेद. काही गोष्टी ह्या सगळ्या अभ्यासामध्ये आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. त्या फक्त त्याची नावं आपण घेऊ आणि हळूहळू या आपल्या सत्रामध्ये त्याबद्दलचा विचार पण आपण करणार आहोत. आणि मुख्यतः एक उपनिषद घेऊन त्याच्यातील जे मंत्र आहेत त्याच्यातल्या ज्या ऋचा आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मुख्यतः वेद, त्यानंतर येतात ते उपनिषद, नंतर वेदांग, नंतर पुराण, नंतर आर्षकाव्य, संस्कृत महाकवयः आणि संस्कृते विज्ञानम. म्हणजे हे नुसतं वाचून तरी तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या गोष्टीसाठी संस्कृत भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे ते समजण्यासाठी. आता संस्कृत भाषा शिकण्याचं वय नाही ही गोष्ट अगदी कबूल आहे, पण ज्यांना संस्कृत येतं, ज्यांना या भाषा येतात त्यांनी या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा आणि जेणेकरून तो तरुण पिढीला समजेल अशा रीतीने त्यांच्यापुढे तो त्यांनी मांडावा ही अपेक्षा आहे. त्यामुळे आता या 5-6 गोष्टी ज्या आहेत, वेद, उपनिषद, वेदांग म्हणजे काय, पुराणांची संख्या किती पुराण आहेत, आर्षकाव्य म्हणजे काय, संस्कृत महाकवी कोण कोण होऊन गेले, त्यांनी लिहिलेले कोणते जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ कोणते, आणि या संस्कृत भाषेमध्ये झालेल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आज ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते विज्ञानावर आधारित आहेत की नाही, आणि ते जर विज्ञानावर आधारित असतील तर आजही त्या सगळ्या ग्रंथांमधलं जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते खरंच आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगात येणार आहे. हे एकदा समजलं की आपली त्या जुन्या वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. अशी एक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण विषयाकडे वळूया. आता एक उपनिषद आपण घेतलं आहे ते म्हणजे कठोपनिषद. आता वेदांच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे तर वेद नाम ज्ञानराशी ही. वेद म्हणजे काय की ज्ञानाची राशी आहे, खूप मोठं भांडार आहे. प्रत्यक्ष सर्व ज्ञानमयो ही सहा. ज्ञानमय म्हणजे जसं त्या ज्ञानाचं एक मोठं भांडार या वेदांमध्ये आहे. म्हणून वेद म्हणजे काय विचारलं तर वेद हा नाम ज्ञानम. वेद म्हणजे फक्त ज्ञान. आणि कोणतं ज्ञान असं म्हणाल तर समर्थांना विचारलं की समर्थ लगेच सांगतात. एका समासात म्हणतात हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, आणि दुसऱ्या समासात म्हणतात पाहावे आपण असे आपण या नावात ज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण या नावात ज्ञान. आता हे पाहावे आपण असे आपण जे आहे म्हणजे मी जीव आहे आणि माझ्यासमोर जो आहे तो ब्रह्म आहे. आता तो ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजेच मी आहे. अहम ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहेत त्या महावाक्याचा आधी विचार करावा, ते सगळं जाणून घ्यावं आणि मग त्याचं प्रॅक्टिकल जे आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरावं. आता जेव्हा थेरी समजली, प्रॅक्टिकल समजलं, तेव्हा ते तत्त्वज्ञान आपल्यामध्ये शिरत जातं. सायणाचार्य नावाचे फार मोठे प्राचीन ऋषी होते. त्यांनी या वेदांची व्याख्या केलेली आहे. खूप छान व्याख्या आहे, म्हणून मुद्दाम त्याचा उल्लेख करतो. इष्टम प्राप्तुम आणि अनिष्टम दूरी कर्तुम. इष्ट, जीवाला इष्ट काय आहे आणि जीवासाठी अनिष्ट काय आहे. जर अनिष्ट असेल तर ते कसं दूर करायचं, आणि जे प्राप्त करायचं, इष्ट काय आहे ते समजलं म्हणजे ते कसं प्राप्त करायचं, या दोन्हीचं उत्तर जे आहे ते वेदांच्या अभ्यासातून येतं. आणि वेद हा अर्थ हा कथम अभवत. आता त्याचा अर्थ काय तर कसं आपल्याला समजेल, वेद किती आहेत, असे सगळे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न साधकाच्या मनामध्ये, आपल्याही मनामध्ये येत असतात. आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेद किती, 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता या 4ही वेदांचं पुन्हा महर्षी व्यासाने भाग केले. खूप मोठा वेद आहे आणि त्याचे भाग केले. खूप मोठा पहाड आहे. आता त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आणि ती मोठी ज्ञानराशी जी आहे त्याचे काही भाग करून ते आपल्या शिष्यानं त्यांनी वाटून दिले. हे जी विभागणी आहे ते देवर्षी व्यासाने केले. आता त्यामध्ये खरं म्हणजे वेदांना काय म्हणतो आपण, त्रैवेदः, 3च वेद आहेत असं म्हणतात. ऋक् साम यजुषी इति वेदाः त्रयी असं अमरकोशामध्ये लिहिलेलं आहे. आता 4था वेद जो आहे
तो अथर्ववेद. मग याला वेगळं का टाकलं असा पुन्हा प्रश्न आला. म्हणजे एक साधकाची जिज्ञासा वाढत गेली की ते अनेक प्रश्न येतात. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रश्न निर्माण करणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबद्दलची उत्सुकता निर्माण झाली म्हणजे मग त्याचं लक्ष इतर गोष्टींकडून जाऊन जे आपण ज्ञान ग्रहण करत आहोत त्याकडे त्याचं लक्ष जातं. हे जसं आहे तसंच अंगिरा महर्षी होते आणि त्यांनी या अथर्ववेदाकडे तिचे शब्द वापरला अपश्यत. पश्य म्हणजे पाहणे, दृश्य पश्य, पश्य म्हणजे पाहणे. अथर्ववेदाकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा त्यांना अथर्ववेदाचा अनुभव आला, अनुभूती आली. आता हे कसं आहे, इतर जे आहेत ते वेद अपरुष आहेत, पण या अंगिरा ऋषींना मात्र अपश्यत म्हणजे ते जाणवू लागलं आणि मग त्यांनी त्याचा अंतर्भाव केला. पतंजली जे आहेत त्यांच्या महाकाव्यामध्ये, महाग्रंथामध्ये ऋग्वेदाच्या शाखा दिलेल्या आहेत. प्रत्येक 4 वेदांच्या शाखा आहेत. ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत, यजुर्वेदाच्या 100 शाखा आहेत, सामवेदाच्या 1000 शाखा आहेत आणि अथर्ववेदाच्या 9 शाखा आहेत. आता या 4 वेदांचे अधिकारी असतात. अधिकारी कोण? ऋग्वेदाच्या अधिकाऱ्यांना होता असं म्हणतात. आता जसं नोकरीमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, हुद्दे असतात, तसं हे ऋग्वेदाचे होता, यजुर्वेदाचे अध्वर्यू, सामवेदाचे अथर्ववेद आणि सामवेदाचे उद्गाता आणि अथर्ववेदाचे ब्रह्मा. हे ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, ब्रह्मा आहे, ही पोस्ट आहे. आता म्हणजे असं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा हळूहळू अभ्यास करायचा. आता ही सगळा अभ्यास करत असताना संस्कृतमध्ये विद्याप्रशंसा नावाचा एक प्रकार आहे. सर्व द्रव्येषु विद्येव द्रव्यम आहुर अनुत्तमम अहार्यत्वाद अनर्घात दक्षत्वाद च सर्वदा. सर्व द्रव्यांमध्ये चांगलं द्रव्य कोणतं आहे तर सर्वश्रेष्ठ जे आहे ते म्हणजे धन आहे. कारण ते धन जे आहे ते धन हरण करता येत नाही. पैसा असेल तर तो कोणी घेऊन पळून जाऊ शकतं, पण विद्या जे आहे हे सर्वश्रेष्ठ धन आहे जे कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. जसं जसं आपण इतरांना सांगत जाऊ, शिकवत जाऊ, तसं तसं त्या गोष्टी आपल्या मनामध्ये दृढ होत जातात. आता अशाला मूल्य आहे का तर त्याला अजिबात मूल्य नाही, कारण त्याचं मूल्य ठरवताच येतं नाही. त्याचा उपयोग जीवनामध्ये आपल्याला किती होतो आणि आपण किती करतो याच्यावर ते अवलंबून आहे. आणि दान जे आहे, ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ प्रकारचं दान आहे. आणि ते दान कसं की जे कितीही केलं तरी कमी होत नाही, क्षय नाही, असं जे दान आहे. म्हणून आता या कठोपनिषदाचा थोडासा आपण विचार करूया. सुरुवातच करायची आपल्याला. आता उपनिषदं किती आहेत असा एक प्रश्न येतो. प्रमुख उपनिषदे जे आहेत 11 आहेत म्हणून सांगितलेले आहेत. आणि या प्रमुख उपनिषदांचा उद्देश काय आहे की परमेश्वराचे सगुण आणि निर्गुण हे स्वरूप स्पष्ट करणं. काही उपनिषदं मोठ्या आकाराचे आहेत, म्हणजे अनेक त्यामध्ये मंत्र आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे बृहदारण्यक उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद. आणि सगळ्यात लहान असणारं ईशावास्य उपनिषद. ईशावास्यम इदम सर्वम सगळ्यात लहान आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये किंवा कुठल्याही उपनिषदाच्या सुरुवातीला ओम असा उच्चार केला जातो. कारण ओम हे इत्येकाक्षर ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्यापासूनच सगळीकडे त्याचा उच्चार होतो. अ, उ आणि म. गायत्री मंत्राचा जेव्हा आपण जप करतो संध्येमध्ये तेव्हासुद्धा ओम, अ, उ आणि म. आणि मग नंतर जे 24 अक्षरं येतात, 8-8चे 3 भाग. तो एक भाग ऋग्वेदातला आहे, दुसरा भाग हा यजुर्वेदातला आहे, तिसरा भाग हा सामवेदातला आहे. आता हे जसं जसं आपल्याला समजतं तसं तसं आपण जे काही वास्तव जप करतो त्यामध्ये माणसाला अजून गोडी निर्माण होते. अन्यथा टेपवर जसं गाणं लावलं ते आपण ऐकतो तसं ते होतं. म्हणजे झालं का? हो झालं. पण काय काय झालं त्याच्यामध्ये काय आहे आम्हाला सांगा म्हटलं की मग सांगता येत नाही. म्हणून साधकांनी या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि एकदा ते समजलं की त्याची गोडी आहे. अर्थ येवण पाठांतर कासया करावे उगाच मरावे घोकून या. अर्थ माहीत नाही पण नुसतंच पाठांतर केलं तर उगीच ते घोकंपट्टी करून मेल्यासारखं होईल. त्यापेक्षा अर्थ जाणला की त्या अर्थामध्ये माणूस रममाण होतो आणि जितका त्या अर्थामध्ये रममाण होईल तितका भगवंताशी हळूहळू एकरूप होत जातो.
आता कठ उपनिषदाचा आपल्याला विचार करायचा आहे. हे सगळे उपनिषद म्हणजे ब्रह्मविद्या आहे, आत्मविद्या आहे. आणि आत्मविद्या म्हणजे काय हे समर्थसुद्धा आपल्या ग्रंथात सांगतात. एक छानपैकी आमचे धाराशिवचे जे महाराज होते अनंतदास महाराज, त्यांचे शिष्य आहेत एक धेनुदास डोळे. त्याने एक कविता लिहिली. कविता जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मला खूप आवडली आणि मग जेव्हा जास्त त्यांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की अरे हे आपल्या अनंतदास महाराजांचे शिष्य आहेत. म्हणजे कुठेतरी आध्यात्मिक पार्श्वभूमी असेल तर त्या कवीने लिहिलेल्या कवितेमध्ये परमात्म्याचा स्पर्श असतो, दिव्यत्वाचा स्पर्श असतो. ते म्हणतात, कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीत लाभेल बोध. खूप छान आहे. एखाद्या वेळेस आपण ते म्हणूया आणि ते गायल्यानंतर अजून ओढी येईल. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमामध्ये जी पूर्वी शिबिर व्हायची त्यामध्ये उपक्रमाचे संस्थापक असणारे, संयोजक असणारे मुख्य श्री दावा केळकर हे सुंदर आवाजामध्ये ते पूर्ण गीत म्हणायचे. तेव्हा त्याचा अर्थ समजत नव्हता, पण आता जेव्हा 30-40 वर्ष झाले तेव्हा काही ना काही अर्थ लक्षात येत आहे. आता कठोपनिषदाचा आपण विचार करूया. कठ म्हणजे काय? कठ याचा अर्थ एखादा वृक्ष किंवा एखादी फांदी, झाड, हे जे म्हणजे कठ. आता ही जी उपनिषदं आहेत ती वेगवेगळ्या वेदांमधनं घेतलेली आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता कठोपनिषद जे आहे ते यजुर्वेदामधला भाग आहे. आता यजुर्वेदामध्ये सुद्धा 2 भाग येतात, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. शुक्ल म्हणजे आपण पाहतो शुक्ल पक्ष जो आहे त्यामध्ये चांदणं जे आहे ते वाढत वाढत जातं. म्हणजे त्या शुक्ल यजुर्वेदाची उत्पत्ती किंवा त्याच्यावर जास्त प्रेम करणारी मंडळी त्या काळात आणि आजही उत्तर भारतामध्ये आहेत. आणि कृष्ण यजुर्वेद जो आहे तो दक्षिण भारतामध्ये पुढे आला. आता जसं एखादं झाड असतं, जसं जसं ते वाढत जातं तसं तसं त्याला शाखा निर्माण होतात. आता या कृष्ण यजुर्वेदामधल्या या उपनिषदाच्या ज्या शाखा आहेत त्याला काठक शाखा म्हणतात. आता काठक शाखा आणि मग पुन्हा त्याचे पुन्हा भाग होतात आणि ते भाग पुन्हा वेगवेगळे आहेत आणि त्यामध्ये ब्राह्मण, आरण्यक वगैरे असे भाग आहेत त्याचे. त्यामध्ये आता काठ म्हणजे कठ झाडाच्या शाखा जशा असतात तशा. आता एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या बाजूला हळूहळू लहान लहान वेली ज्या आहेत ते त्या झाडाच्या आधारे वाढत जातात. आता या वेलीला संस्कृतमध्ये वल्ली असं म्हणतात. जसं दासबोधामध्ये 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि अध्यायातल्या प्रत्येकाला आपण श्लोक म्हणतो. तसं वेगवेगळ्या नामाने वेगवेगळे नामं येतात आणि मग ते ग्रंथाचं लिखाण झालेलं आहे. आता या ठिकाणी कठोपनिषदामध्ये मुख्यतः 2 अध्याय आहेत. कोणालाही असं वाटेल अरे फक्त 2च अध्याय का? पण तसं नाही. 2 अध्याय, 2 अध्यायौ म्हणजे 2 अध्याय आहेत आणि एकूण वल्ली म्हणजे त्या झाडाच्या शाखांवर त्याच्या आधारे वाढणारे जे आहेत वेली त्या किती आहेत? 6 आहेत. म्हणजे षटवल्ल्या 6 वल्ल्या म्हणजे 2 अध्याय आणि 6 वल्ली. म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. आता याची रचना किंवा ही त्याचं मूळ कुठे आहे तर यम नचिकेता यांच्या संवादातून निर्माण झालेला हे कठोपनिषद आहे. आता ती गोष्ट प्रत्येकाला जवळपास माहीतच असते. यम आणि नचिकेता. बापाने यमाकडे आपल्या मुलाला दिलं आणि मग मुलगा यमराजाकडे गेला आणि त्यांचा संवाद म्हणजे कठोपनिषद आहे. पण आता आपल्याला तो संवाद काय झाला? कारण आता आपण पूर्वीसारखे राहिलेलं नाही. बऱ्याच गोष्टी आपण वाचलेल्या आहेत आणि आता ते आत्मसात करण्याची आपल्यामध्ये ती काय म्हणायची परमेश्वर कृपेने योग्यता प्राप्त झाली. थोडीफार का असेना म्हणजे काही आपण त्याचे एकदम मास्टरी झाली, PhD झालं असं नाही. पण आता थोडंफार समजायला लागलं. लहान मुलगा एकदम काही मोठे ग्रंथ वाचत नाही. त्याला लहानपणी अगदी कमळ बघ, फूल बघ, गुलाब बघ असं म्हणून त्याला 1-1, 2-2 शब्द जसे शिकवतात तसं मग त्याला हळूहळू मग त्याला समजत नाही आपण एवढं 500 पानाचा ग्रंथ कसं काय वाचला. पण हे होण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया जशी असते त्या प्रक्रियेतून जाणं हे साधकाचे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता याची जी काय म्हणतो आपण त्याला पाया जो आहे
तो एका शब्दातून होतो, ते म्हणजे वाजश्रवस. वाजश्रवा. वाजश्रवा ऋषी, त्यांचा पुत्र वाजश्रवस. या वाजश्रवाचा जो पुत्र आहे त्याचं नाव नचिकेता. आता वाजश्रवस हा जो शब्द आहे त्याचे दोन भाग, वाज आणि श्रव. वाज याचा एक साधारण अर्थ संस्कृतप्रमाणे अन्न, आणि श्रव म्हणजे त्या अन्नाने प्राप्त झालेलं यश. जसं आपण अन्न खाल्ल्याबरोबर अंगामध्ये शक्ती येते, तर ते अन्न आणि शक्ती येणं म्हणजे त्याचं आपल्याला प्राप्त झालेलं यश आहे. म्हणून या वाजश्रवा जो आहे त्याचे 3-4 नावं सगळ्या ग्रंथांमध्ये आहेत. एक त्याला वाजश्रवा म्हणतात, दुसरं अरुणी म्हणतात, तिसरं गौतम वंशामध्ये असल्यामुळे गौतम वंशी म्हणतात, आणि अजून एक नाव जे आहे उद्दालक ऋषीपासून झाल्यामुळे उद्दालक, असे 4 नावं त्यांचे आहेत. आणि हे जे उपनिषद आहे ते कुठून घेतलं तर कृष्ण यजुर्वेदामधून घेतलेलं आहे. काटक शाखा आहे आणि ब्राह्मण हा त्याचा भाग आहे. आता वेदांच्या शेवटचा भाग असल्यामुळे त्यांना वेदांत असं म्हणतात. हे एक थोडंसं लक्षात ठेवूया आपण. आता प्रत्येक उपनिषदासाठी सुरुवातीला आपण जसं म्हणतो श्री गणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, म्हणजे कुठलंही स्तोत्र म्हणण्यापूर्वी गणपतीचं स्तवन आपण जसं करतो तसं प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला काही मंत्र म्हणले जातात. त्याला शांतीपाठ असं म्हणतात. आता कोणताही श्लोक काहीतरी म्हटलं तर आधी ओम म्हणावं लागतं. हे त्या देवाचं पेटंट आहे. उ आणि म, ओम इत्येकाक्षर ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्म आहे. 14 ब्रह्म जे आहेत त्याचे सुद्धा संकल्पना समर्थानेच आपल्याला सांगितली. आणि म्हणून सुरुवातीला मी म्हटलं कुठे कोणता वेदांत पाहू, तो सगळा वेद आणि वेदांत इतर ठिकाणी पाहण्यापेक्षा मला दासबोधीत लाभेल बोध. समर्थ सांगतात गुरुगीता, रामगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, त्याच्यानंतर भागवत, वेदांत, उपनिषद या सगळ्यांचा आधार घेऊन मी हा ग्रंथ लिहिला आहे. आता आपण अभ्यासक असून तर ते वाचत असताना आणि आपल्याला जर हे सगळे उपनिषद थोडीफार माहीत असतील तर या उपनिषदाचा उपयोग घेऊन समर्थाने हे लिहिलं हे आपल्याला लक्षात येतं. आणि याला म्हणायचं PhDचा अभ्यासक्रम. खरं PhD जे आहे ते अशा प्रकारे आहे, ती डिग्री मिळो का न मिळो आपल्याला ते समजलं याचा आनंद मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आता यामध्ये पहिला जो शांतीपाठ आहे, हा शांतीपाठ इतरही 2-3 ठिकाणी येतो कठोपनिषदासारखाच. तो शांतीपाठ असा आहे, आपण जो नेहमीच म्हणतो, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता हा मंत्र आपण ऐकतो आणि बऱ्याचदा ऐकतो, पण कुठे ऐकतो? जेवणाच्या पंक्ती जेव्हा बसलेल्या असतात, सगळं वाढून झालं की हा म्हणा आता शांती मंत्र म्हणा, की लगेच सगळेजण हात जोडून डोळे झाकून हा मंत्र म्हणतात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु. आता जेवणाच्या वेळेस म्हणायचा हा मंत्र आहे का नाही हा प्रश्न आहे. आता जे खरे ज्ञानी आहे, ज्यांना खरं समजलं आहे, ते मग त्याच्यामधलं काय म्हणतात म्हणजे साधारण माणसाच्या भाषेमध्ये चिरफाड म्हणजे त्याचं ते विश्लेषण करतात. या ठिकाणी जो भुनक्तू शब्द आहे, हा भुनक्तू शब्दाचे 2 अर्थ होतात. भुनक्तू म्हणजे पोषण करणं, पालन करणं, आणि दुसरा अर्थ म्हणजे सेवन करणं किंवा भोजन करणं. आता जेव्हा भुनक्तू हा शब्द आत्मनेपदी प्रमाणे वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ पोषण करणं, आणि दुसऱ्या अर्थाने सेवन करणं असा असेल तर तेव्हा ते भोजन करणं. आणि म्हणून या ठिकाणी जो मंत्र वापरलेला आहे, मंत्रामध्ये जो आहे तेजस्वी नावधीतमस्तु. आता पूर्ण मंत्र जो आहे त्याचा आपण अर्थ पाहूया. या पूर्ण उपनिषदामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. म्हणजे आज आपण जो विचार करत आहोत तो शांतीपाठाचा आणि पहिल्या अध्यायातली पहिली वल्ली आणि त्यातले मंत्र असं आपण आजपासून आपण हळूहळू ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम सहनाववतु सहनौ अवतु. आता 9 म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घ्या. 9 म्हणजे आम्ही दोघे. आता उपनिषद या शब्दाचा अर्थ असा उप म्हणजे जवळ, नि म्हणजे जाऊन बसणं, सदत म्हणजे बसणे.
जवळ जाऊन बसायचं आणि मग ते आपण ते ज्ञान ग्रहण करायचं. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी 2 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे सद्गुरू पाहिजेत आणि दुसरा म्हणजे सत्शिष्य पाहिजे. आता आपल्याकडे आलेला शिष्य जो आहे तो सत्शिष्य आहे की नाही? दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यांच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याला जात आहोत, ते ज्ञान देणारे जे आहेत, ते सद्गुरू आहेत की नाही? म्हणजे त्या पातळीचे आहेत की नाही? कारण ह्या दोन्ही जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या अभ्यासाला खरी गोडी प्राप्त होते. अन्यथा ट्युशन क्लाससारखं जाऊन येतो आपण, परीक्षा देतो, पास होतो, इथपर्यंत ठीक आहे. त्याला आमचे रामकृष्ण परमहंस जे म्हणतात, ते पोट भरण्याची विद्या आहे. गहू, तांदूळ, डाळ विकत घेण्याची ती विद्या आहे. पण मला ती विद्या मान्य नाही. त्यापेक्षा जास्त ब्रह्मविद्या, आत्मविद्या जी आहे, ती मला मान्य आहे. कारण त्यामध्येच भगवंताचं दर्शन आहे. आता ओम सहना अवतु, सहना अवतु. सह म्हणजे आम्ही दोघे, म्हणजे गुरु आणि शिष्य. आता 9 शब्द जो आहे, तो 9 शब्द आमच्या संस्कृतच्या भाषेप्रमाणे जसं अहम, आवाम, वयम म्हणजे मी, याप्रमाणे अस्मत् सर्वनामाचे जे रूप आहे त्यामध्ये आवाम म्हणजे 9, त्याच्यानंतर अवयोहो म्हणजे 9, म्हणजे 3 प्रकारे 9 शब्द आहे. पंचमीला सुद्धा अवाभ्याम म्हणजे 9, म्हणजे असं 3 प्रकारे 9 शब्द आहेत. तर 9 याचा अर्थ या ठिकाणी 9 म्हणजे घड्याळातला 9 नाही, 9 म्हणजे आम्ही दोघे, म्हणजे गुरु आणि शिष्य. आता ते म्हणतात ओम सहना अवतु. अवतु म्हणजे काय? आमचं रक्षण करावं. भगवंतानी त्या ओम या परब्रह्माने, त्या परब्रह्म स्वरूपाने आमच्या दोघांचं रक्षण करावं, गुरु आणि शिष्यांचं, अशी प्रार्थना या शांतीपाठामध्ये सुरुवातीला केलेली आहे. आता सहनौ भुनक्तु. भुनक्तु म्हणजे या ज्ञानप्राप्तीनंतर जे आमचं पोषण होणार आहे आमच्या दोघांचं, ते पोषण त्या देवतेने, त्या परब्रह्माने आमचं पोषण करावं. सहनौ भुनक्तु. आता जे पोषण केलं, भुजधातूचा दुसरा अर्थ जो आहे तो पालन करणे, पोषण करणे किंवा सेवन करणे, भोजन करणे. त्यामुळे आपण ज्याचं भोजन केलं, आपण ज्याचं सेवन केलं, आपण ज्याच्यामुळे आपला हा देह, म्हणजे देह म्हणण्यापेक्षा जीव म्हणू, हा जीव पोचला जातो, तर त्याबद्दलचं आपल्याला आता सांगायचं की त्याचा उपयोग काय, त्याचा परिणाम काय आहे, तो तिसऱ्या मंत्रामध्ये म्हटलेला आहे. सहवीर्यं करवावहे. सह म्हणजे आमच्या दोघांमधलं, वीर्य म्हणजे शक्ती, ओज, बल हे जे आहे आमच्यामधलं. जसा एखादा आजारी माणूस आहे, त्याला डॉक्टर सांगतात आता थोडंसं बरं झाली तब्येत, आता थोडंसं पातळ भात आणि वरण द्यायला काही हरकत नाही. मग ते दिल्यानंतर 4-5 दिवसामध्ये पुन्हा फरक दिसतो आणि तर ती तब्येत सुधारू लागते. तसं आमच्या ठिकाणी ते बल, ओज जे आहे ते दोघांनाही प्राप्त हो, म्हणून भगवंताची, परब्रह्माची प्रार्थना केलेली आहे. आता हे जे आपण ग्रहण केलं त्याचा परिणाम पुन्हा पुढच्या मंत्रात दिसतो. तेजस्वी नावद अधीतम असतु. तेजस्वी 9 अधीतम असतु. अधीतम याचा अर्थ जो आम्ही अभ्यास करत आहोत तो अभ्यास. आणि त्या अभ्यासामुळे 9 म्हणजे आम्ही दोघांनी जो अभ्यास केला, माझ्या गुरूने मला जे समजावून सांगितलं आणि मी जे श्रवण केलं, त्यातलं मी जे ग्रहण केलं, त्यामुळे आमच्या दोघांवर त्याचा परिणाम असा हो की आमचं रूप जे आहे ते तेजस्वी हो. आता रूप जे आहे, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहजगुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. समर्थ सांगतात रूप म्हणजे आपलं दिसतं ते रूप नाही, पण अंतरंगाचं जे रूप आहे त्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे, ते तेजस्वी दिसलं पाहिजे, म्हणून तेजस्वी नावधीतम असतो. आता शेवटचं जे आहे ते सगळं परिणामकारक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सगळं पाहिलं, आता शेवटच्या ह्याच्यात म्हटलं मा विषावहे. मा विषावहे. विषावहे याचा अर्थ माणसाच्या मनामध्ये, प्रपंचामध्ये आपण नेहमीच पाहतो की आपल्या मुलाला थोडेसे कमी मार्क मिळाले, शेजाऱ्याच्या मुलाला जास्त मार्क मिळाले की आपण त्या मुलाचा द्वेष करू लागतो. माहिती आहे आम्हाला तो कसा पास झाला म्हणून आपणच सगळीकडे सांगत बसतो. पण आपल्या मुलाला कमी मार्क मिळाले, तो कशामुळे, त्याचं आत्मपरीक्षण जे आहे त्यावर विचार जो आहे तो आपण करत नाही.
दुसऱ्या पार्टीला खूप मतदान मिळालं पण आम्हाला मिळालं नाही, तर त्याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. आणि जसं जसं आपण परीक्षण करू तसं तसं आपलं मताधिक्य जसं वाढत जातं, हे जसं लौकिकामध्ये पॉलिटिक्समध्ये आपण पाहतो, तसंच या ठिकाणी आहे की आपल्यामध्ये ते कसं उतरलं आहे. आणि म्हणून म्हणतात मा विद्विषावही, म्हणजे ह्या सगळ्याचा उपयोग काय? अध्यात्माच्या प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास केल्याने त्याचा उपयोग काय आहे? तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय. हे जे आहे, हे सगळे वाक्य जे आहेत, ही सगळी उपनिषदांमधली वाक्य आहेत. आमच्यातला अंधकार जावो आणि आम्हाला तो दिव्यत्वाचा प्रकाश प्राप्त हो, असं मनामध्ये आणून हा अभ्यास केला आणि तसं ते झालं, प्राप्त झालं की माणसाचा विश्वास अधिकाधिक वाढत जातो. सद्गुरूच्या पायी असलेली माझी निष्ठा जी आहे ती अजून दृढ होते. आता शिष्य जर आपल्या सांगितल्याप्रमाणे जर सगळं करत असेल तर सद्गुरूंनासुद्धा खूपच आनंद होतो, कारण त्यांनाही वाटतं की आपण दिलेल्या मार्गावरून हा जात आहे. आणि तो कदाचित जो पथभ्रष्ट झाला, आपला मार्ग सोडून तो इतर मार्गाला जाऊ लागला, विषयाकडे त्याची धाव वाढत गेली, तर ते सद्गुरू त्याला पुन्हा आपल्या ताळ्यावर आणतात, पुन्हा त्या मार्गावर आणतात. त्याला आमचे समर्थ म्हणतात, क्वचित घेता आदरानं मार्गी लावतो तरे, जीव अत्यंत अजाण त्याची झाले सुजाण, क्वचित घेता आदरानं मार्गी लावतो त्वरे. आता पुढे पुन्हा सह शब्द येतो. सह म्हणजे बरोबर, आम्ही दोघांचं बरोबर. भुनक्तू भुजधातूचा विचार केला आणि मग अधितम म्हणजे आपण प्राप्त केलेली विद्या जी आहे तिचा परिणाम आमच्या तेजस्वीपणावर हो. आणि मा विषाव हे म्हणजे हे सगळं झाल्यानंतरसुद्धा जर आपल्यामध्ये द्वेष राहिला, 6 षडरिपू जे आहेत ते घालवणं, हे सगळे आता म्हणजे काय, तो आपला मुख्य उद्देश आहे. माझ्या मनात असणारे 6 द्वेष गेले पाहिजे आणि भगवंत जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे ते सगळे गुण माझ्यामध्ये उतरले पाहिजेत. त्यामुळे जुना रंग काढून टाकला पाहिजे आणि नवीन रंग बसवला पाहिजे. घराचं जसं रंगरंगोटीचं काम असतं तसं. मग आता घरातला रंग काढायचा असेल तर जेव्हा आपण ते माणसं लावतो, मजूर लावतो, तेव्हा त्यांची मजुरी जी आहे तो जुना रंग काढण्याची जास्त असते, नवीन रंग लावण्याची मजुरी त्या मानाने कमी असते. तसं आपल्याचे दोष जाणण्यासाठी आपल्याला खूप खटपट करावी लागते, खूप प्रयत्न करावे लागतात, खूप निष्ठेने त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि एकदा त्या गेल्या की मग त्या ठिकाणी नवीन रंग चढवण्यासाठी फार वेळ लागत नाही. म्हणजे सुरुवातीला सापशिडीमध्ये जे आपण 1, 2, 3, 4 पासून 98, 95 जातो, तिथपर्यंत आनंद आहे. मध्ये मध्ये ते साप आला की पुन्हा दुःख आहे, हे सगळं आहे. पण आता शेवटी 97 गेल्यानंतर पुन्हा 98, 99 एक साप असतो. आणि मग मात्र माणसाच्या मनामध्ये येते की आता देवा, आता मला 3च पडू दे. 3 पडले की म्हणजे मी 100वर जाईल आणि मी जिंकेल. आता हे जसं असतं तसं भगवंताची कृपा ही त्या ठिकाणी कामाला येते. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे नीव व्हावे. मनाच्या श्लोकाचा उपयोग या सगळ्या ग्रंथांच्या अध्ययनातून कसा करता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. तसं जे जे चांगलं आहे ते ग्रहण करणं आणि जे चांगलं नाही त्याचा त्याग करणं, म्हणजेच या ठिकाणी आपण जसं आत्ता म्हणलं त्याप्रमाणे काय, की वाईट गोष्टीपासून दूर राहणं आणि चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणं हे साधकासाठी महत्त्वाचं आहे. मा विद्विषावही, म्हणून हा जो वाईट गुण आहे की द्वेष जो आहे तो द्वेष माझ्यातला गेला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी, कारण निंदक शेजारी असला की मग तो जे आपल्याबद्दल बोलतो ते बोलल्यानंतर मी माझं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्या शेजाऱ्याशी भांडत बसण्यापेक्षा, कारण त्याच्याशी भांडलं म्हणजे त्याचा क्रोध किंवा त्याचे जे दुर्गुण आहेत त्यामध्ये मी वाहत जाणार आहे. पण त्याचा कुठलाही परिणाम माझ्यावर न होता त्यातला पॉझिटिव्ह जो भाग आहे तो मी ग्रहण केला पाहिजे. आणि तो ग्रहण मी केला तर मला माझ्यामध्ये प्रगती करता येईल. आणि मा विद्विषावही, म्हणून गुरु आणि शिष्य हे परस्पर त्या ठिकाणी जे ज्ञान ग्रहण करतात, हा ज्ञान देणारे गुरु आहेत
तर एक दुसऱ्याचा द्वेष आम्ही कधीही करू नये. आता आपल्याकडे असंच होतं, याच्या उलट असंच म्हणजे याच्या उलट होत असतं प्रपंचामध्ये. साधं तुळशीचं लग्न. साधं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, पण ते तुळशीचं लग्न त्यांच्याकडे बागेचं जोरदार केलं. आपण तर काहीच तयारी केली नव्हती. असं जे आहे ना, म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याशी कंपेअर करतो, तेव्हा आपल्यातला कमीपणा लक्षात येतो. पण आपल्यातला कमीपणा जावा आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे हे विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा द्वेष जो आहे, हा जो भाव आहे, तो भाव हळू नष्ट व्हायला पाहिजे. आणि तो नष्ट होण्यासाठी अशा प्रकारच्या उपनिषदांचा अभ्यास आपण केला तर मग सहजपणे चांगल्या प्रकारे आपण प्रगती करत जातो. आता अजून एक ओवी येते ग्रंथराज दासबोधामध्ये, कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. 5व्या दशकामधली 32वी ओवी आहे. चंचल लक्षण निरूपण. कर्म उपासना आणि ज्ञान. आता कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. जे वेदतरी आपण जे म्हटलं ऋग, यजु आणि साम यामधलं हे प्रमुख त्याचं लक्षण आहे. एक कर्माने प्रेरित आहे, एक उपासनेने प्रेरित आहे आणि एक ज्ञानाने प्रेरित आहे. हे जे उपनिषद आहेत त्या उपनिषदाचा मूळ अर्थ की ज्ञानकांड आहे उपनिषदामध्ये. आणि ज्ञानकांड असल्यामुळे सर्वसाधारणपणे ते समजण्यास अवघड आहे. आपण इतर सगळ्या गोष्टींचं जसं वाचन करतो तसं उपनिषदांचं वाचन जे आहे ते तेवढ्या प्रेमाने करत नाही. त्याचं कारण त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला पचनी पडेल की नाही ही पहिल्यांदा शंका असते आणि म्हणून आपण त्यापासून दूर राहतो. पण तेच जर आपण दाजोबा वाचायला गेलो, आता आमचाच अनुभव सांगतो. नोकरीत असताना आमच्या प्रिन्सिपॉलना त्यावेळेस त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी आमच्या प्राध्यापक लोकांनी ठरवलं की आपण त्यांना दासबोध द्यावा. आता जे प्रिन्सिपॉल होते ते बऱ्याच वाईट सवयी असणारे होते आणि त्यांना ते दासबोध दिल्यानंतर त्याने त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की मला हा दासबोध का दिला हे माझ्या लक्षात आलं म्हणे. कारण काय, म्हणजे जो परमार्थाकडे कधीच गेला नाही पण चुकून काहीतरी त्याच्या कानावर पडलं. त्या दासबोधातील 2 समास त्यांच्या कानावर पडले. त्यामध्ये मूर्ख लक्षण आणि पडत मूर्खाची लक्षणं आहेत. म्हणून मला मुद्दाम हा दासबोध दिला. म्हणजे आता तरी मी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे मला देण्यामधला उद्देश असावा असं त्यांनी छान भाषण दिलं. योगायोगाने ते जे सुचवलं होतं ते मी सुचवलं होतं आणि त्या दिवशी मी अनुपस्थित होतो. कुठेतरी देवदर्शनाला बाहेर गावाला गेलो. तर हे कर्म, उपासना आणि ज्ञान हे ज्ञानकांड जे आहे तो आपल्या उपनिषदांचा विषय आहे. कर्म आणि उपासना. त्रिकांड वेद हे प्रमाण. आता हे कर्म आणि उपासना आणि ज्ञान आहे. त्यावर काल आपले आदरणीय स्वामी आणि स्वामींचं परवाचं झालं. त्याच्यानंतर काल आमच्या कौस्तुभ महाराजांचं सुद्धा झालं. स्वामी म्हणजे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, समर्थांचे वंशज आहेत. ते 9वे वंशज आहेत आणि ते वंशज आहेत आणि ते अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांनी ह्या कर्म, उपासना आणि ज्ञान याबद्दलचं खूप सुंदर असं विवेचन केलं. कालसुद्धा आमच्या कौस्तुभ महाराजांनी खूप छान प्रकारे विवेचन केलं भागवताच्या कल्याण, मंगलाचरण किंवा समारोप सोप्या भाषेमध्ये त्या प्रसंगी. आता अजून एक आपण नेहमी म्हणतो, विज्ञाने भवसिंधू पार तरला, जिंकोनी साही धुरा. आता हे नुसतं म्हणायचं नाही पण त्यावर विचार करायचा. विज्ञाने भवसिंधू पार तरला. हा भवरूपी सिंधू जो आहे, जो मी भगवंतापासून वेगळा झालो, तो भगवंताशी एकरूप होण्यासाठी हा समुद्र पार करून जाणं माझ्यासाठी मुख्य कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी जिंकोनी साही धुरा. साही धुरा ह्या सगळ्या जिंकल्या पाहिजे आणि ते माझ्यातलं एक तर दोष गेले पाहिजेत, भगवंताशी मी एकरूप झालं पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्य माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. आता जे पुढचे श्लोक आपण पाहणार आहोत पहिल्या श्लोकापासून या पुराणातले, त्यामध्ये प्रमुख जे आहे ते गोधन आहे. गोधन याबद्दलचं खूप छान विवेचन डॉक्टर कुमार विश्वास यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. ते म्हणतात सनातन धर्माबद्दलचा अभिमान बाळगतात आणि त्याचा प्रचार करतात. ते म्हणतात गोधन म्हणजे गाय जी आहे, गाय म्हणजे पशु नाही. जो गाईला पशु म्हणतो तोच पशुवत आहे, तोच पशु आहे. पण आपली भारतीय संस्कृती जी आहे
ती जतन करण्याचं फार मोठं कार्य या गोमातेकडून होत असतं. आणि गोमातेच्या ठिकाणी आपण तिला मातेचा दर्जा दिला आहे. तो काही प्राणी नाही. गाईला पशु समजतात, तेच पशु आहेत. आता त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्याकडे किती गायी आहेत, 26-27 गायी आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. मग ते किती दूध देतात? आता याने आपलं प्रामाणिकपणे सांगितलं, ही गाय आमची 2 लिटर दूध देते, ही 1 लिटर देते, ही 3 लिटर देते. सगळ्यांचं विश्लेषण म्हणजे 1, 2, 3. आता जे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते त्याने ते सगळं पाहिलं. ते म्हणे आमच्याकडे तर जास्त दूध देतात. मग ते म्हणतात की दुधासाठी म्हैस पाळतात, म्हणजे दूध जास्त मिळावं म्हणून म्हैस पाळणं. पण गाय जी आहे ती गाईचं पालन जे आहे ते धर्मासाठी केलं पाहिजे. आता धर्मासाठी पालन, कारण त्या गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट, पंचगव्य जे आहे ती प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या देवांच्या पूजेसाठी आवश्यक आहे. मग ते गाईचं दूध असो, गाईचं तूप असो, गाईचं शेण असो, गाईचं मूत्र असो, या सगळ्यांसाठी आमचं घर पवित्र होण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आम्हाला आवश्यकता आहे. मग ती गाय भलेही आम्हाला दूध कमी देत असेल तरी पण त्या गोमातेची सेवा आमच्याकडून होते, हेच आमचं पुण्य आहे. त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर मग विज्ञाने भवसिंधू पार तरला जिंकोनी साही दुरा, असा विचार या ठिकाणी आपण करूया. आज 30-40 मिनटं झाले. पहिला जो शांतीपाठाचा जो श्लोक आहे तो आपण पाहिला. आता दुसऱ्या पाठाचा दुसरा जो श्लोक आहे म्हणजे मुख्य श्लोक या कठोपनिषदेचा आहे, त्याचा विचार आपण आता पुढच्या वेळेसपासून करणार आहोत. म्हणजे मुख्य जे आहेत, आता यामध्ये मगाशी मी सांगितल्यासारखे 2 अध्याय आहेत आणि प्रत्येकी 3 वल्ली आहेत. आता पहिल्या अध्यायामध्ये 71 मंत्र आहेत आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 48 मंत्र आहेत. म्हणजे एकूण यामध्ये 119 मंत्र आहेत. त्या 119 मंत्राचा हळूहळू आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास आपण अशाच प्रकारे करूया. आणि हा जो विषय आपल्याला अवघड वाटत होता तो विषय कसा सोपा करता येईल म्हणून तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे, असं आपण जे सुरुवातीला म्हणतो. समर्था, आम्ही अज्ञानी आहोत, पण ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत. लहान मुलगा पायरी चढण्यासाठी धडपड करतो, चढतो पुन्हा खाली उतरतो, त्याला चढता येत नाही. आता असं पाहून आईबाप नुसतं पाहून किंवा त्याचा व्हिडिओ काढून समाधान मानत नाहीत, पण ते सगळं करण्यापेक्षा जाऊन त्याला धीर देतात, हात देतात आणि एक पायरी त्यांनी चढली याचा आनंद त्याला प्राप्त करून देतात. आता त्याला तो आनंद, मी एक पायरी चढलो याचा आनंद त्याला होतो, पण याने मला मदत केली म्हणून मला पायरी चढता आली हे त्या बिचाऱ्या त्या काळामध्ये समजत नाही. याच न्यायाने आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि समर्थांची पुन्हा उभी आहे, आधीच पडली धास्ती तरी मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती बुद्धी शोधावी. त्यामुळे कुठल्याही ग्रंथाचा, कुठल्याही उपनिषदाचा, कुठल्याही भागाचा असा धास्ती ठेवून उपयोग नाही. पण आमच्या सद्गुरूंनी ते आम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगावं आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त शरणागती पत्करावी. आणि एकदा आम्ही त्यांचे झालो की मग या गोष्टी समजणं आम्हाला खूप सोपं जाणार आहे. आणि आमच्या ह्या जीवनाचं जे उद्देश आहे ते उद्देश सहजपणे आम्हाला प्राप्त होणार आहे, असा दृढ विश्वास ठेवून आपण हा अभ्यास करूया. या सगळ्या अभ्यासामध्ये मी काही फार मोठा अभ्यास केला असंही काही नाही, पण अभ्यास करण्याची एक जिद्द मनामध्ये ठेवून हळूहळू हा विषय समजून घेण्याचा आपण सर्वच जण प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. श्रीराम जय राम जय.